द्वारकेचा श्रीकृष्ण, महाराष्ट्राची माऊली, पंढरीचा विठ्ठल कसा झाला, वारी कशी सुरू झाली, या मागे एक सुंदर कथा आहे. श्रीकृष्ण पत्नी रुक्मिणी एकदा त्यांच्यावर रुसतात आणि माहेरी म्हणजे विदर्भात यायला निघतात. श्रीकृष्ण सुद्धा एखाद्या उत्तम पतीप्रमाणे त्यांच्या मागोमाग त्यांना मनवायला महाराष्ट्रात येतात. ते विदर्भात जाऊन रुक्मिणीला गाठणार तितक्या त्यांच्या लक्षात येतं की आपला परमभक्त पुंडलिक हा इथेच महाराष्ट्रात आहे. त्यामुळे रुक्मिणीला मनवायला जाण्यापूर्वी आपल्या भक्ताच्या ओढीने ते पुंडलिकाकडे जातात. पुंडलिक त्याच वेळी नेमका आपल्या आई वडिलांचे पाय दाबत असतो. साक्षात भगवंत दारात येऊनही पुंडलिक आपल्या पालकांची सेवा थांबवत नाही, कारण त्याला ठाऊक असतं मातृपितृ सेवा हीच ईश्वराची सेवा. श्रीकृष्णांना उभं राहण्यासाठी पुंडलिक वीट देतो. श्रीकृष्ण त्यावर उभे राहतात आणि क्षणात द्वारकाधीश श्रीकृष्ण पंढरीचा विठ्ठल होतात, अर्थात विठू माऊली होतात. आपल्या भक्ताच्या दारात कमरेवर हात ठेवून विठेवर उभा असलेल्या श्रीकृष्ण पाहण्याचा साऱ्या देवांना मोह होतो, साक्षात देवादिदेव महादेवांना सुद्धा. महादेव विठ्ठलाचं हे प्रेमळ रूप पाहण्यासाठी आपल्या संपूर्ण परिवार आणि गणांसह पायी चालत वारी करत येतात. इथूनच सुरुवात होते वारी या भक्तीने ओथंबलेल्या दिव्य प्रवासाची. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय.